सकट तुमचे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। आकडे जे ते वेगवेगळे समोर येतात। तर आता पुणे पोलीस आयुक्त जे आहेत ते हडपसर पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत। या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू झालेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। या गुन्ह्यामधल्या आरोपींना सोडणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एकाला अटक करण्यात आलेली आहे, मुख्य आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। आकडा वाढण्याची भीती जी आहे ती व्यक्त होतीये। पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती आहे। विषारी दारू प्रकरणी योगेश वानखेडे या आरोपीला ताब्यात पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो पुण्यातील हडपसर परिसरातला पांढरेमळा या ठिकाणी विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार त्यासोबतच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी देखील या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि आता स्वतः पोलीस आयुक्त आता हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काही आरोपींना अटक देखील होण्याची शक्यता आहे। कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केलेली आहे आणि या प्रकरणातला जो काही प्रमुख आरोपी अर्थात योगेश वानखेडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आणखीन काही आरोपी कदाचित या प्रकरणामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने आज सकाळच्या सुमारास या सगळ्या पांढरेमळा परिसरातल्या जवळपास 5 जणांचा विषारी दारू पिऊन आहे आणि याच पांढरेमळा परिसरामध्ये ही विषारी दारू विक्री केली जात होते। तो दारूचा गुत्ता दाखवलेला आहे ज्या ठिकाणी ही दारू विक्री केली जात होती आणि त्याच ठिकाणी आज सकाळच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्त पुणे पोलीस गुन्हे शाखा यांनी देखील कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर त्या ठिकाणी असणारं जे साहित्य होतं ते देखील जमा केलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये नेमकी काही कारवाई होते का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि आपण पाहू शकतो पोलीस आयुक्त पोहोचलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आपण पाहू शकतो पुणे पोलीस देखील आता ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतं। पिंपरी चिंचवड पोलिसांनी तर कारवाई केलेली आहे, यातल्या काही आरोपींना ताब्यात देखील घेतलेलं आहे। पुणे पोलिसांनी मात्र अद्यापही एकाही आरोपीला ताब्यात घेतलं नाहीये, त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे। या 5 जणांचा विसेरा आता प्रयोगशाळेला अर्थात त्याच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे।